अजित पवार गटाच्या बैठकीला 5 आमदार अनुपस्थित होते। अनुपस्थितीबाबत 5 आमदारांनी 5 वेगवेगळी कारणं दिली आहेत। जिरवाळ, टिंगरे आणि शिंगणे, अण्णा बनसोडे, आत्राम हे अनुपस्थित होते। आत्राम, शिंगणे आजारी असल्यामुळे तर बनसोडे वैयक्तिक कारणाने गैरहजर, तर जिरवाळ आणि टिंगरे हे बाहेर असल्यामुळे बैठकीसाठी अनुपस्थित होते। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, दादांनी बैठक घेतली, बैठकीला 5 आमदार अनुपस्थित होते, त्यामुळे वेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। बैठकीमध्ये आणखी काय बातमी मिळते? नक्कीच निखिल, आम्ही सध्या ट्रायडंटच्या बाहेर आहे आणि ट्रायडंटच्या पहिल्या माळावर, ट्रायडंट हॉटेलच्या पहिल्या माळावर ही बैठक सुरू झालेली आहे। स्वतः अजित पवार उपस्थित आहे आणि त्यासोबतच या सगळ्या 35 आमदारांचं ते मार्गदर्शन सुद्धा करतात। आपण जर पाहिलं तर चिंतन मनन सुरू आहे। ज्या जागा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाने लढवल्या होत्या त्या जागेवरती हवं तसं यश मिळालं नाही आणि त्याची कारणं मीमांसा जी आहे ती सुद्धा आता या बैठकीमध्ये सुरू असल्याचं बोललं जातं। आपण पाहिलं तर 5 आमदार अनुपस्थित आहे। बऱ्याचशा चर्चांना त्या ठिकाणी वेग आलेला आहे आणि हे 5 आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संपर्कात आहे का असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जातोय। पण या आमदारांनी जी माहिती दिली आहे त्यामुळे ते बाहेर आहेत, कुणी आजारी आहे तर कुणी वैयक्तिक कारणासाठी या बैठकीसाठी येऊ शकलं नाही आहे अशी कारणं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत। त्यामुळे अजितदादा आता नेमकी काय भूमिका घेणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर ज्या जागा हरल्या त्यामध्ये भाजपकडून आणि शिवसेना शिंदे गटाकडून आपल्याला हवं तसं सहकार्य मिळालं नाही अशी जी एक भावना आहे ती या सगळ्या आमदारांनी बैठकीमध्ये व्यक्त केली अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्यावर अजितदादा आता नेमकी काय भूमिका घेणार आहे, पक्षश्रेष्ठींकडे ते याबद्दल काही भाष्य करणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण येत्या विधानसभा आणि बाकीच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये नेमकं काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्या तयारीला लागा असं सुद्धा एक सूर या बैठकीमध्ये होता। त्यासोबतच राज्य मंत्रिमंडळाचा जो विस्तार आहे तो सुद्धा लवकरात लवकर करावा असा सुद्धा एक सूर जो आहे तो या सगळ्या आमदारांचा आहे। यावर आता अजितदादा पवार गट काय नेमकी भूमिका घेणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जवळपास 2.25 तास